आपण तर त्याला भद्रापुरी जंगलात उतरणार आहोत. तर भद्रापुरी जंगलामध्ये काय काय आहे ते तुम्हाला समोर दाखवणार आहोत. त्याला भद्रापुरीचा नजारा दाखवणार आहोत आणि भद्रापुरीच्या खाडीमध्ये काय त्याची पण माहिती देणार आहोत. बऱ्याचशा लोकांचं सांगणं आहे इकडे की दाढीचे औषध मिळतात. आमची वय किती झालेली आहे तरी आम्हाला फुल दाढी नाही आहे. हे आम्हाला असे हे गोटका बुंडुल्लासारखं आम्हाला आहे. आम्ही फुल दाढीच्या शोधात आलेलो आहोत इकडे. माझ्या मित्राच्या गालावर पण एक बी केस नाही आहे. त्याचा पण पूर्ण सपाट चेहरा आहे. त्यांच्या पण दाढीचा मेंटेनन्स लावणार आहोत या वैद्यवानी भद्रापुरी जंगलात. तर चला बघूया एक एक झाड आता आणि जे काही दिसते या जंगलामध्ये त्याची पण माहिती देऊ तुम्हाला. हे तुम्ही या जंगलातले हे मोठमोठे पहाडचे गोटे बघू शकता कसे दिसू राहिले. ते बघा हे असे स्ट्रॉंग गोटे आहेत खूप. किती पण पाऊस आला तरी या दगडाला काही फरक पडत नाही. तर चला चला आम्हाला एक छोटस असं एक पाण्यासारखं लवण लागलेलं आहे आणि या लवणामध्ये असे छोटेसे मच्छा पण दिसत आहेत लहान लहानशा. बघा या छोट्याशा आहेत खूप छान अशा मच्छा दिसत आहेत. वळूया इकडे चला बघूया. लोकांना माहित नसेल या झाडाला काय म्हणतात म्हणून याला टेंबरीचं झाड असे म्हणतात. त्याच्यापासून बिडी तयार होते. बघा याच्यापासून बिड्या तयार होतात. याला टेंबरीचे झाड म्हणतात. हे बऱ्याच अशा टेकड्याच्या ठिकाणी असतात. याची खूप झाडं असतात. याचे खूप कमी प्रमाणात झाडं असतात. तर चला समोर जाऊया अजून तुम्हाला दाखवूया अशीच माहिती. खूप छान झाड दिसत आहे. या झाडाला म्हणतात खैलाई झाड म्हणतात याला. हे झाडच आहे. याला वेल वगैरे काही नसतात. याला म्हणतात कैलावी. हे खूप असं छान असा गुच्छ तोडलेला आम्ही या फुलांचा असं सुंदर असं दिसत आहे. तर असं चला बऱ्याचपैकी असे खूप काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. असं भरपूर माहिती देणार आहोत आम्ही. तर समोरच्या व्हिडिओकडे जाऊया. आता आमच्यासोबत आम्हाला शूट नाही करता आला तो शो. धक्कादायक आमच्यासोबत प्रसंग घडला. आत्ताच मोठमोठे प्राणी आढळले. त्याच्यामुळे आमचा कॅमेरा वगैरे सोडण्याचा टाईम आला होता आम्हाला आणि कॅमेरा वगैरे सोडून आम्ही आमचा जीव बचावायच्या प्लॅनिंगमध्ये होतो. आमचे शिल्पकार भाऊ आणि आमचे कॅमेरा मास्टरनी कॅमेरा लगभग आपल्या 100च्या स्पीडमध्ये घेऊन धावण्याच्या एकदम त्या प्राण्याच्या पण स्पीडच्या समोर होते म्हणून आम्हाला ते प्राणी शूट नाही करता आले व्हिडिओमध्ये. तर चला आता मला असं वाटतं की समोरचा भाग न घेता आम्ही या साईडच्या भागावर तुम्हाला माहिती देणार आहोत. कारण तिकडे खूपच हानिकारक असं प्रसंग घडला आमच्यासोबत. तर आम्ही आता वरच्या मार्गाने तुम्हाला माहिती देणार आहोत. अगर प्राणी जर समोर आढळले तर तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू व्हिडिओमध्ये. प्राण्याचा शोध घेत आहोत आम्ही. असं प्राणी दिसायला दिसत नाही आहेत कुठे गेले तर. पण आमचा पण जसं जे उत्साह होता पूर्णपणे एकच प्राण्यामुळे आम्हाला असं धकधक होत आहे. कारण असं जंगलच एवढं खतरनाक दिसत आहे. हे याच्यामध्ये काही पण असू शकते, काही सांगता येत नाही. कालच्या व्हिडिओमध्ये पण आमच्यासोबत चांगला तसा प्रकार घडला. काकाजीला विचारणार या जंगलच्या बाबतीत. आम्हाला काही पूर्णपणे माहीत नाही तरी काकाजीची भेट घ्यायला जाणार वरचं. काकाजी कुठले आपण? गिरोली. तर या जंगलाची माहिती सांगू शकता का थोडीफार? हा, आम्हाला असं धक्कादायक पाणी दिसले इकडे आता. पाण्यामुळे का इकडे वाघा गिगाचा काही प्रकार आहे का? आता वाघ होता म्हणा आपल्या
आता नाही आहे. नाही, आम्हाला धक्कादायक असे मोठमोठे प्राणी आढळले त्याच्यामुळे म्हणतो. आमची काही हिंमत होत नाही उतरायला. हा, भीती नाही का? अच्छा अच्छा. या बोकड्याची किंमत किती आहे लगभग? 14,000. काकाजीने सांगितल्याप्रमाणे इकडे प्राण्याची संख्या कशा कारणामुळे तयार आहे, तर त्यांचं कारण आहे सर्वात मोठा हा जे तलाव आहे पाण्याचं. इथं त्यांचं पाण्याचं ठिकाण आहे. म्हणजे म्हणजे लगभग कमीत कमी 4-5 किलोमीटरच्या आसपासच्या भागात हेच पाण्याचं ठिकाण आहे. त्याच्यामुळे इकडे प्राण्याची संख्या जास्त अस्तित्वात असते. त्यांना आम्ही विचारलं वाघ वगैरे आहे का इकडे, तर त्यांनी आम्हाला पूर्णपणे सांगितलं की वाघ नाही आहे. तर काकाजीच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जंगलामध्ये प्रवेश करणार आहोत आणि बघणार आहोत प्राणी वगैरे अजून काही आहे का. तर आम्ही आता रस्ता ढूंढण्याच्या प्रयत्नात आहोत आणि आमचे सहकारी मित्र शिल्पकार सोबतच आहेत आमच्या. तर चला आम्ही तलाव बघण्यासाठी खाली येणार आहोत. बघणार आहोत की आम्ही त्यांचे पाय वगैरे चेक करणार आहोत की कोणकोणते प्राणी इकडे आहे म्हणून. तर चला आता पाणी दाखवणार आहोत कशामुळे प्राणी इकडे जास्त येतात. तर चला धीरे 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 तुम्हाला आता पूर्णपणे माहिती देणार आहोत इकडली. हा, तर प्राणी असण्याचं कारण मित्र हे तलाव आहे. या तलावामुळे प्राण्याची संख्या इकडे खूप येते. हे 5-6 किलोमीटरच्या एरियामध्ये हे एकच तलाव आहे. त्याच्यामुळे इकडे प्राण्याची संख्या जास्ती आहे. आणि सुंदर अशा पाण्यामध्ये बेसरमाचा उगम झालेला आहे. हे बेसरम धाम असं आहे की हिला बेसरमचं नाव आहे तिथं, आणि बेसरम हे बेसरमच्या जागीच राहते. हे खतम निघत नाही. इकडे समोर पाण्याचा मार्ग बोलत आहे मी. अशा भोर अशा आमच्यापासून उडालेला असतात, त्याला तितोर बाटी असे म्हणतात. कालच्या व्हिडिओपेक्षा हे भयानक जंगल, असं मोकळं जंगल आहे, पण त्याच्यापेक्षाही डेंजर प्रसंग घडले या मोकळ्या जंगलामध्ये आमच्या सोबत. कालच्या बेल्लापुरी जंगलपेक्षाही खतरनाक जंगल आहे आजचं हे. आणि आमच्या गावचे आम्हाला नागरिक दिसत आहेत जंगलाच्या आसपास. पहिले घेऊन आलेले वाटते लगभग. त्यांनी आम्हाला हात दाखवलेला आहे. छोटू भाऊ वावळे तिकडे दिसत आहेत आम्हाला वाघाच्या ठिकाणी. तर आमचा प्रयत्न आहे त्यांना भेटीला जायचं का म्हणून. जायचं का त्यांची भेट घ्यायला? चला, तर आम्ही त्यांच्या भेटीकडे जाणार आहोत. फॉरेस्ट जी हद्द होती ते समाप्त झालेली आहे. इकडे ताराचं बंधन लागलेलं आहे. तर आपण आता छोटू भाऊकडे वळणार आहोत. हे फॉरेस्टची अशी जे सीमा आहे ते हद्द इथून समाप्त झालेली आहे. इथून आता शेतकरी विभाग लागलेला आहे. इकडे लोकांच्या आता मालकीचे शेती लागलेल्या आहेत. चला आम्ही आता फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून बाहेर येणार आहोत आणि आमचे मित्र फॉरेस्ट जंगलाच्या बाहेर आलेले आहेत. शिल्पकार रमेश गायकवाड व्हिडिओ मध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य आहे त्यांचं. आम्ही आता जे आम्हाला नागरिक दिसला होता टेकड्यावरून, त्या नागरिकांची भेट घेण्याकरिता आम्ही त्यांच्या शेतापर्यंत आलेलो आहोत. आता मला पाण्यामध्ये पाय काही टाकता येत नाही, त्याच्यामुळे मी उडी मारण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॅमेरा मास्टरने कॅमेरा बरोबर करावी आणि बागा उडी मारणार आहे मी, त्याच्याकडे लक्ष द्यावं.
बागा उडी मारलेली आहे मी झटका मारल्यामुळे माझा जे माहीक आहे ते निघला थोडाफार मित्रांनो. आणि मी माईक मला सेट करू द्या अगोदर. नमस्कार दादा. शेती आपलीच आहे का? तुम्हाला माहित नाही का? नाही. तुमचीच आहे का शेती? आपलं नाव काय पूर्ण? भगवान महादेव बावळे. भगवान महादेव बावळे दादाचं नाव आहे. दादा शेतामध्ये बैलाची जोडी घेऊन आलेले आहेत आणि हे त्यांचं शेत आहे. अशा या फॉरेस्ट डिपार्टमेंटला लागून आहे त्यांचं शेत. आणि तुमचा व्यवसाय हेच आहे का शेती? शेतीचा. चला भाऊ चिरुलीचे आहे आणि भाऊच्या शेताचं कंपाऊंड आहे. आम्ही 2-3 वर्ष अगोदर शेतामध्ये काम केलेलं आहे भाऊच्या आणि भाऊची मुलाखत आम्ही घेतलेली आहे. शेतकऱ्या दादांची भेट घ्यायला गेलो होतो तर शेतकरी दादा आम्हाला घाबरले आणि शेतकरी दादांना आम्ही प्रश्न केला की दादा आपला व्यवसाय काय? तर दादांनी आम्हाला गिरोली म्हणून असं म्हटलं. पण गिरोली हा व्यवसाय नसून गावाचं नाव आहे गिरोली. आम्हाला एक आहे की भाबवल्यामुळे आणि घाबरल्यामुळे ते कॅमेरा वगैरे त्यांना दिसल्यामुळे ते कसं असे म्हणजे एकदम असे कन्फ्युज झाले की काय बोलावं म्हणून. तर चला बघूया समोर आता. आम्ही खूप थकल्यामुळे इथं 5-10 मिनिटं बसणार आहोत आम्ही. जंगल का भाग देखने के लिए हमारी सेना हमारे पीछे पीछे आती हुई टुंगली को मार लगने की वजह से घर का रास्ता पकड़ रहा हूँ अब मैं. बहुत ही टोंगला दुख रहा है मेरा. कल की वीडियो में भी गिरा था मैं. जख्म पर ही मार लगा था कल मुझे और आज हड्डी पर मार लगा. बहुत ही खतरनाक दर्दनाक ऐसा चोटिल हो चुका हूँ मैं. मुक्का मार लगा है मेरे को पैर को. लयच भारी मार लागला. चाल मला तर दणका बसला टोंगा आला. पण यांना काही काम नसून चप्पल तोडून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे. आमच्या घराच्या रस्त्याकडे निघणार आहोत. हे आमच्या गावाकडील रस्ता आहे. पाऊस आला की खूप खराब होतो हा रस्ता. समोर पण असा खराब असा रोड आहे हा.
तर आम्ही आमच्या घराच्या प्रयत्नाकडे इकडे साप दिसलेला आहे आम्हाला मेल्याला. खूप मोठा साप असा आमच्या समोर आलेला आहे. पोळ्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या या व्हिडिओ बघण्यासाठी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच आमचे व्हिडिओ बघण्यासाठी, तर आमचा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला मंगळवार दिवशी आम्ही असा सुंदर अशा जंगलामध्ये जाणार आहोत. आम्ही ठिकाण वगैरे बघणार आहोत. एकदम असा आम्ही शोध घेणार आहोत जंगलाचा, की तिथं बरंच काही असं छान असं वातावरण आहे. आम्ही धबधब्याच्या ठिकाणावर जाणार आहोत आणि धबधब्याच्या ठिकाणचं नाव आहे आसोला खुर्द. अशा ठिकाणची माहिती देणार आहोत तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये. आणि दुसरा व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला लवकरच भेटू.